चला तर मग चुलीवरचं मटण विथ भाकरी कशी करायची आहे ते झटकन बघूया। नमस्कार, आलिशा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चुलीवरचं मटण। चुलीवरचं मटण करण्यासाठी आपण मटणाला हळद मीठ लावून घेणार आहोत आणि ते 10-15 मिनिटं ठेवणार आहोत। भाकरी करत आहोत तर त्यासाठी पीठ चाळून घेऊया। मी आज सासरी पहिल्यांदा चुलीवरचं मटण बनवणार आहे, तर त्यासाठी घेतलेले साहित्य: कोथिंबीर 20-25 लसणाच्या पाकळ्या, कांदा टोमॅटो आलं लसूण हे भाजून घेतलेलं आहे, भाजकी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, सुकं खोबरं भाजून घेतलंय आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत। तर चला कसं बनतंय ते झटकन बघूया। हे आपण वाटण करून घेतलेलं आहे। सुकं खोबरं ते बारीक करून घेतलंय, कांदा टोमॅटो आलं लसूण ते पण बारीक करून घेतले, फुटाण्याची डाळ पण मिक्सरला बारीक करून घेतली आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। माझ्या मोठ्या सासूबाई भाकरी करत आहेत, तुमच्याकडे कशा करतात? अशाच करतात की वेगळी काही पद्धत आहे ते कमेंट करून नक्की सांगा। माझ्या माहेरी भाकरी लाटून करतात। बसते भी त्याच्यावर बस काट बसलाय। इथे आपण मटण चांगलं भाजून घेतलेलं आहे, तर 2 चमचे फुटाण्याची डाळ होती बारीक करून घेतलेली ती टाकूया। आपण कांदा टोमॅटो आलं लसूणची पेस्ट केली होती ती टाकूया। आपण घरचं लाल तिखट टाकूया। सुकं खोबरं आणि खडा मसाला आपण भाजून बारीक करून घेतलेला ते टाकूया। असं परतत राहायचं आहे। मगाशी आपण गरम पाणी करत ठेवलेलं ते टाकू। अशा प्रकारे आज आम्ही चुलीवरचं जेवण केलं आहे। त्यात फुटाण्याची डाळ पण घातलंय, त्याने मस्त असं घट्ट मटण रस्सा झाला आहे। तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कशी होते ती कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील।